आज अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने सहकारी मित्र हे उपोषणाला बसले. त्याचा तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस असताना फक्त सरकारी अधिकारी येथे या आंदोलन गुंडाळून सरकारने मदत करायला चालू केली अशा स्वरूपात बोलून माहिती जातात. शेतकऱ्याच्या लेकराला भीक मागायची वेळ ह्या सरकारनं आणली आणि ह्या सरकारला शेतकऱ्याच्या लेकराला भीक मागायला जी वेळ आली त्याबद्दल त्या शेतकऱ्याच्या लेकराचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. मला एक सांगायचं सरकारला, मदत मिळायला लागली तरी बी शेतकऱ्याच्या लेकराला इथं भीक मागू आंदोलन करायची वेळ आली. जी मदत करायला लागली होती तुटून जी मदत आहे सांगितलेले आकडे वेगळे, त्यांनी अनुदान पडलेले किंवा अकाउंटवर जमावलेले जे आकडे वेगळे, त्याच्यात तफावत दिसून येईल. त्यातले जमा होणारे बी सरसकट जमा होण्यात कुठले एकाच मंडळातले पडायचे दुसऱ्या मंडळातले राहिलेत असे अनेक प्रश्न. त्यातले त्यात विहीर जर बुजली असेल तर आत्ताच माहिती मिळाली की विहीर बुजल्याच्या नंतर 30,000 रुपये 30,000च्या मदतीत विहीर बुजलेली कशी शेतकऱ्यांनी ती मदत घ्यायची आणि कशी विहीर दुरुस्त करायची. गाळ काढायचा म्हणलं तरी बी तेवढे पैसे पडतात आणि 30,000 देणार ती बी मस्टरच्या स्वरूपात पैसे काढतात आणि मस्टर काढताना ह्यांच्याच अधिकारी त्यातले निम्मे पैसे हाणणार. म्हणजे 10-12 हजार रुपये जर मिळत असतील तर ती मदत घ्यायची कशाला आणि त्या मदतीचं करायचं काय हे प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा आहे. या सर्व गोष्टीची लक्षात घेऊन सहकारी मित्र तिथं बसलेला 3 दिवस मला उपोषणाला आणि याची अजून कोणी पाहिजे एवढी दखल घेतलेली नाही त्या प्रशासनाने आणि सरकारने. त्या निमित्तानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आम्हाला इथं प्रशासनाला सांगायचं आहे, जर तात्काळ ह्याची अंमलबजावणी झाली नाही तर सोमवारी आम्ही जिल्हा परिषद, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय, शासकीय जेवढे कार्यालय असतील तेवढ्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथल्या सरकारी अधिकाऱ्याकडून भीक मागून आम्ही पैसे जमा करणार आहे. शेतकऱ्यांसाठी भीक मागू आंदोलन करून जी रक्कम जमा होणार आहे ती मुख्यमंत्री सहायता निधीला आम्ही पाठवणार आहे. गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे जी लेकरं इथं तळमळीनं बसले की ह्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि शेतकऱ्याला मदत मिळेल, पण इथलं प्रशासन काही योग्य रीतीनं आंदोलन हाताळत नाही. त्याबद्दल शेतकऱ्यांच्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत. त्याची प्रशासनानं नोंद घेऊन सोमवारी आंदोलन होणार आहे, त्याची दखल घ्या.